आज आपण क्रोशेच्या बेसिक स्टिचेसमध्ये मॅजिक रिंग आणि सिंगल क्रोशे बघणार आहोत. तर पहिल्यांदा मॅजिक रिंगसाठी पामवरती आपल्याला यान घ्यायचं आहे. पहिल्या 2 फिंगरच्या भोवती 2 रॅप करायचे आहेत. सेकंड रॅप लक्षात ठेवायचा आणि थर्ड फिंगरने तो होल्ड करायचा आहे. त्यानंतर हुक घ्यायचा आहे, हुक इन्सर्ट करायचा आणि सेकंड जो लूप आहे तो पुल करायचा आहे. तो पुल केल्यानंतर राईट हँडने होल्ड करायचा आहे, लेफ्ट हँड रिलीज करायचा आणि त्यानंतर लेफ्ट हँडच्या फिंगरला असं यान रॅप करायचं आहे. आणि त्यानंतर मॅजिक रिंग लेफ्ट हँडने होल्ड करायची आणि राईट हँड रिलीज करायचे. आपल्याला हुकवरती आता एक लूप असणार आहे. आपण परत एकदा यान पुल करायचं आहे त्या लूपमधून आणि त्यानंतर आपली एक चेन तयार होते. ही चेन झाली आणि ही आहे ती मॅजिक रिंग. तर मॅजिक रिंगमध्ये आता आपल्याला सिंगल क्रोशेस तयार करायचे आहेत. तर आपण सिंगल क्रोशेससाठी हुक आपल्याला मॅजिक रिंगमधून इन्सर्ट करायचं आहे आणि यान पुल करायचा. यान पुल केल्यानंतर हुकवरती आपल्याला 2 लूप असणार आहेत आणि त्यानंतर परत एकदा यान पुल करायचं आहे त्या दोन्ही लूपमधून. त्यानंतर आपले इथं एक सिंगल क्रोशे स्टिच तयार होते. परत एकदा एक्सप्लेन करते. मॅजिक रिंगमधून हुक इन्सर्ट करायचं आहे, यान पुल करायचं आहे. हुकवरती आता 2 लूप असणार आहेत. परत एकदा यान पुल करायचं आहे त्या दोन्ही लूपमधून. तेव्हा आपली सिंगल क्रोशे तयार होते. तर आपल्याकडे इथे चेन काउंट केल्यानंतर लक्षात येतं की आपल्याकडे 2 चेन आहेत, तर 2 सिंगल क्रोशे तयार झालेले आहेत. तर आपण आणखीन 4 सिंगल क्रोशे करायचे आहेत. हुक इन्सर्ट करायचा मॅजिक रिंगमधून, यान पुल करायचा आणि परत एकदा यान दोन्ही लूपमधून पुल करायचा. तर मी 6 सिंगल क्रोशे केलेले आहेत. आपण इथे काउंट करू शकतो. 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशे आपले तयार आहेत. सगळ्यात शेवटी आपल्याला ही जो शॉर्ट थ्रेड आहे तो पुल करता येतो असं. तर ही झाली मॅजिक रिंग आणि हे झाले सिंगल क्रोशे. क्रोशेच्या बेसिक स्टिचेसमध्ये मॅजिक रिंग आणि ह्या सिंगल क्रोशेस.